राष्ट्राय स्वाहा. आज ह्या कार्यक्रमाला सावरकरांचे नातू उपस्थित आहेत. सात्यकी ही एक विशेष आहे आणि मला आज त्यांच्या समोर बोलायचं आहे सावरकरांवरतीच. त्यांच्याच आजोबांच्या गोष्टी त्यांनाच सांगायच्या आहेत. हे थोडंसं दडपण आलेलं आहे कारण सात्यकी अतिशय अप्रतिम बोलतो. मुळात त्याचा अभ्यास आहे आणि ते खरं रक्त आहे, हे दत्तक वगैरे नव्हे. कारण अनेक महापुरुषांचे पुढच्या पिढ्या ह्या दत्तक आहेत, त्या रक्तानी पुढच्या पिढ्या नाही आहेत. आणि ज्या आहेत रक्तानी त्या त्यांच्या खरंच आहेत का अशा शंका यावा अशी त्यांची विधानं असतात. दोन 2014 नंतर खरोखरच देश बदलला आहे. बऱ्याच गोष्टी बदलत चालल्या आहेत. त्यातलं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सावरकरांचे खंड सकाळने प्रकाशित करणं. अशा कार्यक्रमाला त्यांचे मुख्य संपादक हजर असणं आणि जाहीरपणे त्याला मूर्ख म्हणणं एवढं मला भरून आलं. जाऊन अंकितला मिठी मारावीशी वाटली. बॅरिस्ट आहे आणि नुसतं त्यांचंच नाही, अभिजित पवारांचं पण कौतुक केलं पाहिजे. पवार असून सुद्धा पाठीशी उभे राहिलेत. आणि दुसरे आमचे देवव्रत बापट. बऱ्याच लोकांना माहितीच नसेल हे की सावरकर हे आडनाव सावरकरांना मिळण्याच्या फार पूर्वी बापट किंवा ओक असं त्यांचं आडनाव होतं, असं त्यांच्या चरित्रामधला उल्लेख आहे. आत्ता मी सात्यकीला मगाशी विचारलं हे खरं आहे ना, तर ते म्हणाले हो, सावरकर स्वतः पण स्वतःला बापट म्हणायचे. त्यामुळे देवव्रत बापट त्यामुळं कदाचित जोडले गेले असतील. त्यांचंही हर घर सावरकर ही मोहीम अतिशय मेहनतीने त्यांनी उभी केलेली आहे. घराघरापर्यंत सावरकर पोचवण्याचा ध्यास घेतलेला आहे. बरीच वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो. कुठल्याही हिंदू धर्माचं काम असेल, देवदेश धर्माचं, तर देवव्रत बापट एका पायावर मदत करायला तयार असतात. त्यामुळे अशी सगळी चांगली माणसं आज व्यासपीठावर असल्यामुळं व्यासपीठ आहे हे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर 1-1.5 तासात बोलणं हे अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणजे मी आणि पार्थ बावस्कर आम्ही अंदमान बोलवतोयची यात्रा करतो आणि तिथे सलग 6 दिवस सावरकरांवरती आम्ही बोलतो. सलग 6 दिवस बोलून पुन्हा जेव्हा आम्ही विमानात येऊन बसतो तेव्हा आमच्या दोघांच्या नेहमीच ह्या गप्पा होतात, अरे ते राहिलंच की सांगायचं. रोज 1.5 तास असे 6 दिवस व्याख्यान झाल्यानंतरही असं वाटतं की आपण फक्त 40% सावरकरच सांगितले. एक अथांग सागर आहे सावरकर, म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर. अत्यंत वस्तुनिष्ठ तर्कशुद्ध विचार मांडणारा हा माणूस आहे. भोंगळपणा, अंधभक्ती, अंधश्रद्धा या सावरकरांना मान्यच नाही. समोरची प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर ताऊन सुलाखून बघणं, ऐतिहासिक संदर्भ ताऊन सुलाखून बघणं आणि मगच ती मांडणं, ती सुद्धा मनाला बुद्धीला पटली तरच मांडायची. आत्मचरित्र सुद्धा लिहायचं असेल तर ते सत्य असलं पाहिजे. नुसतं छान छान चांगलं चांगलं लिहायचं नसतं. आपल्या आयुष्यातलं सगळं खरं खरं, चांगलं वाईट सगळं लिहिता येत असेल तरच ते लिहावं. किंवा अंदमानची शिक्षेचा अनुभव लिहिताना त्यांच्या प्रस्तावनेमध्ये ते लिहितात की हे मी का लिहायचं आणि का मी स्वतःचेच पाठ थोपटून घ्यायची. मी जे केलंय ते काय कोणी मला सांगितलं नव्हतं. मला वाटलं मला राष्ट्रासाठी काहीतरी करावं, मी केलं, संपलं. माझं कर्तव्य मी निभावलं. मग ते बोंबलून बोंबलून लोकांपर्यंत पोचवायचं आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची गरज काय?
इतकं स्पष्ट बोलणारा, वागणारा आणि जे बोललं तसंच वागणारे आणि जसे वागले तसंच बोलणारे एकमेव राजकीय नेते आहेत ते. त्यामुळे नेहमी सावरकरांवर बोलताना आत्ताच्या काळामध्ये सावरकरांचं कुठलं काय सांगावं याचा विचार करून मी नेहमी बोलायला उभा राहतो. तेव्हा मला एक वाक्य सध्याच्या काळामध्ये एक वाक्य सातत्याने सांगावं असं वाटतं सावरकरांचं, आणि त्या वाक्यावर बराच वेळ बोलावं असं वाटतं. ते म्हणजे सावरकर म्हणायचे की जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. सावरकरांचे सगळे बाकीचे विचार बाजूला ठेवून इतिहासाचं महत्व, आणि दुसरं ते स्वतःच म्हणाले होते की माझी मार्सेलेसची उडी विसरलात तरी चालेल, म्हणजे अंदमानातली शिक्षा विसरलात तरी चालेल, पण अंदमानातनं सुटल्यानंतर मी 13-14 वर्ष हिंदूंच्या मधल्या जातींच्या भिंती संपवण्यासाठी अस्पृश्यता निवारण्याचं जे कार्य केले ते मात्र कधीच विसरू नका, कारण ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि आज बरोबर त्याच दोन गोष्टी भारतासमोरची दोन मोठी आव्हानं आहेत. भयानक इतिहास सांगणारी माणसं आपल्याकडे जन्माला आलेत. कुंभमेळा काय अकबराने सुरू केला वगैरे, कशा पद्धतीने तुम्हाला भ्रमिष्ट केलं जातं. मध्यंतरी मी सातत्याने दर महिन्याला मी अंदमानला जातो. एक मध्यंतरी व्हॉट्सअपवरती अंदमानामध्ये फक्त सावरकरच नव्हते तर 100 माणसं तिथे महाराष्ट्रातली शिक्षा भोगत होती. तुम्ही काय फक्त तात्या तात्या करता. म्हणून मी जेव्हा अंदमानात गेलो तेव्हा एकदा तिथल्या जो दाखले दिलेले आहेत जिथे महाराष्ट्र मुंबई प्रदेशामधनं अंदमानची शिक्षा भोगायला आलेले फक्त 3च माणसांची नावं आहेत. तो पुरावाचा एक व्हिडिओच केला मी आणि त्यात तो मी सगळीकडे पसरवला. धादांत खोटं. प्रभू श्रीराम हा काल्पनिक आहे. श्रीकृष्णाने 16,000 बायकांबरोबर लग्न केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये आता ते 35% गेलेत मुसलमान. कदाचित अजून 10-20 वर्षांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 10%च हिंदू होते, 90% मुसलमानच होते. इथपर्यंत पण जातील का वाटेल ते. मला ते सांगणाऱ्यांचा राग नाहीये, मला राग येतो हिंदूंचा, ऐकणाऱ्या आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या हिंदूंचा. सातत्याने असं व्हॉट्सअपवर येत राहिलं की हळूहळू आपल्याला ते खरं वाटायला लागतं. भाषणांच्या क्लिप्स येतात आणि आपल्याला ते खरं वाटतं आणि ते इतकं बेमालूम बोलतात हे लेफ्टिस्ट सगळे. म्हणून इतिहास फार महत्वाचा आहे. उद्याचा भारत घडवायचा असेल तर आता सर्वसामान्य हिंदूंनी खऱ्या इतिहासाची पुस्तकं चालणं, वाचणं, खरा इतिहास जाणून घेणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सावरकरांचे हे खंड आज प्रकाशित होणं ही फार मोठी काळाची गरज आहे. जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. 82 दशलक्ष पर्व क्षेत्रफळ होतं आपलं. आज किती शिल्लक राहिलंय? 32 दशलक्ष. 50 दशलक्ष पर्व जमिनीचं क्षेत्रफळ हिंदुस्थानचं आम्ही गमावलं, कारण आम्ही इतिहास वाचलाच नाही. पाकिस्तान गेलं, बांगलादेश गेलं, म्यानमार गेलं, नेपाळ गेलं, भूतान गेलं, अफगाणिस्तान गेलं, इंडोनेशिया गेलं, सगळं गमावलं आम्ही. कुंभकर्णाची औलाद आहोत आपण, ती पण नाही. तो निदान 6 महिन्यांनी उठतो तरी आम्ही उठतच नाही. आम्ही जागेच होत नाही.
इतके अथक परिश्रम करावे लागतात हिंदूंना जाग करण्यासाठी. पण असं घाण पसरवणारे मात्र असे वेगाने फिरतायत. हे असलं वाटेल ते बोलणारी जी लोक आहेत भाषणांमधनं बिनधास्त मध्ये बोलतात. एक असा लांबून एक कागद दाखवला जातो. एक कागद आहे का? एक कागद असला तर द्या. हा आणा तो. असा तो एक मूर्ख मुलगा असं दाखवतो 1000 प्रेक्षकांना. हा बघा मी पुराव्यासकट बोलतोय बघा, याच्यावर लिहिलेलं आहे सावरकरांनी माफी मागितली. इथं तुम्हाला तरी दिसतं का हो लवजी? इथनं वाचता येते. पण विश्वास ठेवतो आपण, त्या कृतीवर विश्वास ठेवतो. नाटकात कसं मी तुम्हाला भासवतो ना 2.5 तास मीच नथुराम आहे, मीच कर्वे आहे, तसे भासवलं जातं. भोळी आहे जनता, वाचन नाही त्यांचं, काही माहिती नाही. आणि मग असं नुसतं पुरावा म्हणून असा एक लांबून कागद दाखवला जातो आणि सतत हलवत ठेवायचा. चुकून एखाद्याने अगदीच त्याची दृष्टी जबरदस्त असली आणि त्यांनी वाचला असतं नकोच असं तो असं असं हलवत राहायचं. असं तो काय वाचतच नाही कोणी काही. आणि मग सामान्यातल्या सामान्य माणसाला, भोळसट हिंदूंना असं वाटायला लागतं की एवढा तो कागद दाखवतोय म्हणजे खरं आहे. हिंदूंना जागृत करणं म्हणजे महाकर्म कठीण काम आहे. आणि गंमत आहे की आज महाराष्ट्रामध्ये इतकी भयानक परिस्थिती आहे. महाराष्ट्रापुरतं जर म्हटलं तर 13 कोटी साधारण आपली लोकसंख्या आहे. आणि महाराष्ट्राला जाग करण्यासाठी खरा इतिहास सांगणाऱ्या व्याख्या ते 13 पण नाही आहेत. 13 पण नाही आहेत. माझ्या एका व्याख्यानाला 700-800 माणसं येतात. महिन्यातून 2-3 व्याख्यानं होतात. म्हणजे माझ्या एका वर्षामध्ये साधारण 40 व्याख्यानं झाली. 40 गुणिले 700 ॲव्हरेज माणसं धरा, किती झाली? कोणाचंच गणित चांगलं नाही. 28,000, 2,80,000. म्हणजे एका वर्षात 2,80,000 लोकांपर्यंत मी पोचतो. माझं एक आयुष्य आहे काहीतरी ठरलेलं. 25, 30, 40 वर्ष मी हे काम करणार. 2,80,000 गुणिले 30 वर्ष धरा, किती लोकांपर्यंत पोहोचणार मी? व्याख्यान मला करायची ठरवली तर 5 नावांच्या पुढे 6वं नाव येत नाही. कसं पोचणार आपण? हे सगळे खरा इतिहास, खरं साहित्य हे कसं पोचणार? इतिहासाची खरी सत्यता कशी पोचणार? मला भयंकर काळजी वाटते. इतक्या वर्षानंतर एक पार्थ बावस्कर नावाचा एक मुलगा आता मला दिसायला लागलाय की जो खऱ्या अर्थाने अभ्यासपूर्ण आणि ठणकावून बोलण्याची हिंमत दाखवतो. तो असतो माझ्या बरोबर. तो आणि मी मिळूनच आम्ही ती अंदमान यात्रा काढतो. मी 2000 साली बोलायला सुरुवात केली. मी काहीतरी वाचलं की कोणाला तरी माझ्या अभिनयाच्या, सतत मी नाटक आणि सिनेमातला माणूस आहे त्यामुळे मी मेकअप रूम मध्ये कुठल्या तरी उच्च शिक्षित अभिनेत्याला काही सांगायला गेलो तर त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असायचे. त्याला माहितीच नसायचं काही. म्हणजे एवढ्या लोकप्रिय अभिनेते अभिनेत्रींना सुद्धा यातलं काहीच माहिती नाही तर सर्वसामान्यांना कसं माहीत असणार? हे मातृभूमी तुझला मन वाहिले, वक्तृत्व वाघ विभवय तुझ अर्पिले. हे सावरकरांचं वाचलं आणि 2000 साली लक्षात आलं की माझी जी काही छोटी थोडीफार लोकप्रियता आहे त्याचा वापर आता सर्वसामान्यांपर्यंत सावरकर पोहोचवण्यासाठी केला पाहिजे. ते स्वतःच म्हणायचे की मी मांडलेले विचार समाजाला 40-50 वर्षांनंतर पटतात, रुचतात आणि एवढी वर्ष थांबण्याची माझी तयारी आहे. कधीही शिळा न होणारा राजकीय नेता आहे तो. शिळेच होत नाही. त्यांची विज्ञाननिष्ठा, त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध शिळेच होत नाहीत. त्यांच्या गायीबद्दलची मतं चुकीची ठरतच नाही. त्यांच्या धर्मग्रंथांबद्दलची मतं, वेद, पुराण, कुराण आणि बायबल हे धर्मग्रंथ पूजनीय आहेत पण आचरणीय नाहीत.
कारण ते अपडेट होत नाहीत. एकदा एखादा ग्रंथ लिहिला की लिहिला, तो त्याच्यात बदल होत नाही. अपडेट काय होतं? विज्ञान हे अपडेट होतं. आपल्या डोळ्यासमोर 20 वर्षामध्ये काय मोबाईल अपडेट झाला. दर वर्षाला एक नवीन अपडेट कॉपी येते. माणसाने असं अपडेट व्हायला पाहिजे. ते कुठल्याही धर्मग्रंथाला चुकीचं कधीच म्हणत नाहीत. त्यावेळच्या ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक परिस्थितीनुसार एखाद्या महापुरुषाला एखादं पुस्तक लिहावंसं वाटतं, तेव्हा तो लिहितो. काळ बदलतो, ते पुस्तक जुनं ठरू शकतं, त्यातले विचार जुनाट होऊ शकतात, आणि ते जुनाट झाले तर समाजाने ते फेकून द्यावेत. स्वतःबद्दल पण तेच बोलतात. म्हणून त्यांनी स्वतःचे अंदमानच्या शिक्षेचं भलामण केली नाही. ती कधी सांगायच्या भानगडीत पडले नाहीत. ते फक्त एकच म्हणाले की कधी न संपणारा हा देशाचा आणि या हिंदुस्थानचा प्रॉब्लेम म्हणजे जातीचा लागलेला रोग. जात ही जन्मावर कधीच अवलंबून नसते. जन्म कुठे घेता याच्याशी जातीचा काही संबंधच नाही. मुळात त्या जाती निर्माण कशा झाल्या? या आक्रमणानंतर निर्माण झालेल्या आहेत. भारतावर आक्रमण सुरू व्हायच्या आधी भारतात जातच नव्हती, फक्त वर्ण होते, फक्त कामाची विभागणी होती. 4 वर्णामध्ये आजही 2025 मध्ये सुद्धा आपण सगळेजण 4 वर्णातून जातो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र याला कुठलाही नंबर दिलेला नाहीये भगवान कृष्णाने, की ब्राह्मण म्हणजे 1 नंबरवर आणि शूद्र म्हणजे 4 नंबरवर. अजिबात नाही, सगळे एकाच नंबरवर आहेत. क्षमतेनुसार, कला कौशल्यानुसार कामाची विभागणी आजही आपल्या घरामध्ये सगळीकडे आपण कामाची विभागणी केलेली आहे. आपण डिपार्टमेंट वाटून घेतली आहेत. आपली मुलं बाळं असतात, ती शाळेमध्ये महाविद्यालयामधून शिक्षण घेतात. बाप असतो तो बाहेर जाऊन पैसे कमवतो. आई असते ती संपूर्ण किचन सांभाळते. एक कोणतरी सकाळी बाई येते, ती आपल्या घरातली सगळी स्वच्छता बघते. 4ही वर्णातून जातोच ना आपण. ह्याचा जन्माशी काय संबंध आहे? पण प्रत्येक गोष्टीला सतत वाईटच म्हणत राहायचं. हिंदूंची प्रत्येक गोष्ट वाईट आणि परकीयांची प्रत्येक गोष्ट चांगली. आणि हे इतकं बिंबवलं गेलं, म्हणजे साधारण 1818 पेशवाई संपली, मराठेशाही संपली. त्याच्यानंतर संपूर्ण इंग्रजांनी ताबा घेतला भारताचा, आणि त्याच्यानंतर हे सुरू झालं. हिंदूंच्या मनामध्ये हिंदू असण्याचा, भारतीय असण्याचा, भारतीय संस्कृती तुम्ही जन्म घेतलाय याचा न्यूनगंड निर्माण व्हावा याचा अथक प्रयत्न केला मॅकॉले तर्फे. मग त्याला साथ मिळाली मॅक्समुलरची, आणि ते 100% यशस्वी झाले. सावरकरांचे खूप छान वाक्य आहे, भाषा फार महत्वाची असते. कुठले राष्ट्र संपवायचं असेल तर त्याची भाषा संपवायची. भाषा संपली की संस्कृती संपते, संस्कृती संपली की धर्म संपतो, आणि धर्म संपला की राष्ट्र संपतं. भाषा फार महत्वाची. बघा ना, आजही भाषेवरूनच मारामाऱ्या चालू आहेत. सोयीनुसार मारामाऱ्या चालू आहेत. आम्हाला वाटतं तेव्हा तुम्ही त्याच भाषेत बोलायचं. आम्ही मात्र कोणालाही येऊन काही भाषेत बोलायला सांगणार. सगळं स्वतःच्या दृष्टिकोनातून. जी भाषा आपण बोलायला लागतो, नकळतपणे, अतिशय नकळतपणे त्या भाषेची संस्कृती अंगीकारली जाते. 7 नद्या कधीही न आटणाऱ्या अशा 7 सिंधूच्या काठावर वसलेला हा हिंदुस्थान, ज्या नद्यांचं पाणी कधीच आटत नाही, 12 24 तास त्या वाहत आहेत. अशा 7 नद्यांच्या 7 सिंधूच्या काठावर उभा राहिलेला हा राष्ट्र, हा देश, याची परिस्थिती कशी निर्माण झाली? भाषा आपली गेल्यामुळं काय निर्माण झाली? आपण 24 तास पाणी वाहतंय, पण आपण पाण्यापासून टिश्यू पर्यंतचा प्रवास केला.
भाषा संपली की कसं राष्ट्र संपतं, संस्कृती संपते तुमची. संस्कृती, संस्कार कशामुळे तुम्हाला कळतात? सकाळी उठल्यावर आंघोळ करायला पाहिजे, आंघोळ झाल्यानंतर देवासमोर नमस्कार केला पाहिजे, मग छान पुस्तकं वाचली पाहिजेत, अध्ययन केलं पाहिजे, मग स्वतःचं शरीर राखलं पाहिजे. हे सगळं तुम्हाला कोण सांगतं आणि कशा माध्यमातून सांगतं? भाषेतून. हे भाषेतून सांगताना जी भाषा आपण वापरतो त्याच भाषेतली पुस्तकं आपण नकळत वाचायला लागतो. काय नुसतं भाषा या एकाच विषयावर एक सुंदर पुस्तक लिहिलं तात्यारावांनी. भाषा किती महत्वाची, कशी भाषा असते, कशी लिपी असली पाहिजे. सर्वात सुंदर, जे बोलतो तसंच लिहितो, जसं लिहितो तसंच बोलतो. वैज्ञानिक दृष्ट्या योग्य भाषा. शरीर दिले आपल्याला, प्रत्येक शरीराला अवयव दिले, त्या अवयवांचं ते काम आहे. बोलण्यासाठी कुठल्या कुठल्या अवयवांचा वापर करतो आपण? कंठ, जीभ, टाळू, ओठ. आपली देवनागरी लिपी कशी आहे? कंठव्य, दंतव्य, औष्टव्य, क ख ग घ म म, प फ ब भ म, य र ल व श, श स हळ क्षज्ञ. स्वर वेगळे, अ आ ए ए उ उ ए ऐ. स्वर व्यंजन मिक्स नाही केली आपण. इंग्रजी ए बी सी डी ई एफ जी सगळं मिक्स आहे, सगळं मिक्स. ए स्वर आहे, नंतर एकदम बी येतो, मग मध्येच कुठेतरी ई येतो. बस जसं लिहितो तसं बोलत नाही. पी आणि टीच्या मध्ये यू आणून ठेवला तर त्याचा उच्चार पुट होतो, म्हणजे यूचा उच्चार ऊ झाला. तोच ऊ यू तिथनं काढला आणि सी आणि टीच्या मध्ये ठेवला तर कुट व्हायला पाहिजे ना. नियम एकच असायला पाहिजे, व्याकरण एकच असायला पाहिजे. असं नसतं. धडगुजरी भाषा, ना आई ना बाप. देवनागरी अशी नाही, जसं लिहितो तसंच बोलतो. आणि या देवनागरी लिपीवर आधारित ज्या भाषा आहेत, मराठी, हिंदी, संस्कृत, त्याच्यात सुद्धा ऍक्सेंट बदलतात. हिंदीचा ऍक्सेंट म्हणजे उच्चार बदलतो, मराठीचाही उच्चार बदलतो. एकच भाषा जगातली ज्याचा उच्चार कधी बदलतच नाही. पुण्यातली लोक मराठी वेगळं बोलतात, मुंबईतली वेगळी बोलतात, मालवणमधली वेगळी बोलतात, रत्नागिरीतली वेगळी बोलतात, मराठवाड्यातली वेगळी बोलतात. नागपूर साईडची माणसं मराठीच असते पण वेगळी बोलतात. इंग्रजी सगळीकडचं वेगवेगळं बोलतात, त्याचे उच्चारच वेगळे. ऑस्ट्रेलियातली इंग्लिश वेगळी, इंग्लंडमधली वेगळी, अमेरिकेतली वेगळी. भारतात सुद्धा मराठी इंग्लिश फार वेगळं आणि नॉर्थ आणि साऊथकडचं इंग्लिश फार वेगळं. पण एकच जगामधली भाषा अशी आहे जी कुठल्याही प्रदेशात, कुठल्याही देशात, कुठल्याही जाती आणि धर्माच्या माणसाला जशी लिहिली तशीच बोलावी लागते, आणि ती भाषा आहे संस्कृत. ऑस्ट्रेलियन माणसाला सुद्धा अथर्वशीर्ष तसंच म्हणावं लागतं. हरिओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम त्वत्तमसी. उच्चार वेगळा नाही करतायत. मोहम्मदला पण तसंच बोलावं लागतं, फर्नांडिसला पण तसंच बोलावं लागतं. उच्चार वेगळा नाही करतायत. आणि ह्या संस्कृत भाषेमध्ये इतकं जबरदस्त अफाट ज्ञान विज्ञान आपल्याकडे होतं आहे. वाङ्मय म्हणजे वाणीतून पुढं संक्रमित झालेलं असतं ते वाङ्मय. लिहून ठेवलेलं साहित्य. म्हणून इतकी महाविद्यालय जाळून संपली, 9-9 लाख 10-10 लाख ग्रंथ जळून खाक झाले, तरी सुद्धा जे टिकून राहिलं ते वाङ्मय, मौखिक परंपरा. ही मौखिक परंपरा फार महत्वाची आहे. आपले सगळे वेद, आपली सगळी उपनिषद, आपले सगळे पुराण, सगळे स्तोत्र सगळं मौखिक परंपरेनं पुढे आलंय. माझं उदाहरण देतो. माझ्या आता जवळजवळ 7 ते 8 स्तोत्र मला पाठ आहेत. कुठलंही कधीही असं पुस्तक घेऊन मी पाठ केलेली नाहीत,
पहाटे 4-4:30ला आमचे वडील आंघोळ करायचे आणि जे दनादन खणखणीत आवाजात म्हणायचे. चादरी उशाबिशा कानावर घेऊन मी झोपायचो, पण तरी ते घुसायचंच आतमध्ये. ते असं घुसलं त्याला 5-7-8 वर्षानंतर ते कधी मी म्हणायला लागलो अथर्वशीर्ष, पुरुष सूक्त, श्री सूक्त मला कळलंच नाही. आणि जे एकदा बसलं आता काय, ते पुस्तक नसलं ते जाळलं तरी तिथनं जात नाही ना, तिथनं कोण घालवणार. मग हे सगळं डिस्ट्रॉय करून टाकायचं आणि संस्कृत गायब झाली. संस्कृत गायब झाली आणि त्या ठिकाणी इंग्रजी, ज्या भाषेचा या मातीशी या संस्कृतीशी सुतराम संबंध नाही, अशी एक धडगुजरी भाषा आमच्या बोडक्यावर मारली. 1820-25 पासून आज आहे 2025, 200-225 वर्ष इंग्रजी बोडक्यावर मारली. म्हणजे इंग्रजी भाषा वाईट आहे का? शरद वंशी इंग्रजीचा द्वेष करतात का? अजिबात नाही. कुठल्याच भाषेचा मी द्वेष करत नाही. पण माझी भाषा, माझ्या संस्कृतीची भाषा, माझ्या हिंदू धर्माची भाषा ही मात्र ग्रेट आहे, जगातली सर्वोत्तम ग्रेट. आणि हे मी वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करू शकतो. म्हणून ती आली पाहिजे. आज ज्या मारामाऱ्या चालल्या आहेत, त्रिभाषा सूत्र, मराठी, हिंदी, त्या राजभाषेमधली ती राज्यभाषा ती कंपल्सरी असली पाहिजे. मग इंग्रजी आली पाहिजे, कारण जगामध्ये फिरायचंय. जागतिक भाषा म्हणून एकतर हा खुलसट कल्पना आहे, इंग्रजी ही जागतिक भाषा नव्हे. एक महासत्ताधीश असा एक देश आहे रशिया, तिथे इंग्रजी बोलली जात नाही. इनमिन दीड ज्याने हादरवून टाकलं असा जपान, इंग्रजी बोललं जात नाही. फ्रान्स इंग्रजी बोललं जात नाही. स्पेन इंग्रजी बोललं जात नाही. चायना इंग्रजी बोललं जात नाही. आणि न बोलता सुद्धा हे राष्ट्र खूप मोठी झाली, अत्यंत प्रगती पथावर आली. जगातली नंबर पहिल्या 10 मध्ये ह्या राष्ट्रांचा नंबर लागतो. येईन असं झालं की नकळतपणे संस्कृत मधलं मी काही वाचेनासाच होतो आणि माझ्या इतिहासापासून माझा नाळ नकळतपणे तोडला जातो. भाषा संपली, संस्कृती संपते. मग मी नकळतपणे इंग्रजी साहित्य वाचायला लागतो. मला शेक्सपियर मोठा वाटायला लागतो, मला फ्रॉइड मोठा वाटायला लागतो. पण मला तुकाराम माहितीच नाहीत, मला संत ज्ञानेश्वर माहितीच नाहीत, मला आईन्स्टाईन माहिती आहे, मला न्यूटन माहिती आहे, मला काहीच माहिती नाही. बघा, एकच वाक्यावर चाललंय सावरकरांच्या, देश देश इतिहास विसरतात, त्यांचा भूगोल बिघडतो. एका व्याख्यावर चाललोय हे सगळं. आता 20-22 हजार पृष्ठांचं साहित्य लिहिलंय, त्याच्यावर जर सावरकरांवर बोलायचं झालं तर किती दिवस लागतील? पण आत्ताच्या समाजाची काय गरज आहे ते ओळखून सावरकरांच्या सागरामधला, समुद्रातला कुठला लोटा बाहेर काढून तो पाजला पाहिजे ह्याचा विचार आम्ही वक्ते म्हणून करत असतो. आता बाकी सगळ्याची गरज नाही आहे, आता ह्याची खूप गरज आहे. एक हा मुद्दा आणि दुसरा जात निर्मूलनाचा मुद्दा. अगदी प्रत्येकाने फक्त मनापासून ठरवायचं की मी जात मानणार नाही की जात संपते. इतकं सोपं आहे. पण मी ठरवतच नाही, कारण मी ठरवलं की मला सगळ्या फायद्या तोट्यांपासून दूर जावं लागतं. ज्या ज्या गोष्टी मला पदरात पाडून घ्यायच्या त्यापासून मला वंचित राहावं लागेल. माझा स्वार्थ आहे त्याच्यात. अशी माणसं सर्वात पहिल्यांदा जात संपवण्याची भाषा करतात, बाकी कोणीच करत नाही. इतिहास फार महत्वाचा आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज माहितीच नाही.
त्यांना आम्ही सेक्युलर बनवायला जातो. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापनाच केली नाही असं आम्ही म्हणतो. काय काय नको नको ते अहिंसा परमो धर्मा, पुढचा अर्धा श्लोक आम्हाला शिकवलाच नाही. धर्महिंसा तथैवच आम्हाला शिकवलंच नाही. साबरमती के संत तूने कर दिया कमाल, देश को दी आजादी बिना खडग बिना ढाल. इतकं सोपं होतं ते. मग 150 वर्ष कशाला लागली नाही का? सगळं खोटं शिकवलं जातं आणि आपला त्याच्यावर विश्वास बसतो. कारण आम्हाला खरं माहीत नाही, खरं माहीत करून घेण्याची गरज वाटत नाही. आमची शिक्षण पद्धती बदला, पूर्ण शिक्षण पद्धती बदला. सावरकरांनी अट्टाहास धरला होता कुठल्या तरी मुसलमानांना खुश करण्यासाठी. जनगण मन हे राष्ट्रगीत झालं आणि वंदे मातरम राष्ट्रीय गीत झालं. परत एकदा धूळफेक. भोळसट हिंदू समाज, त्यांना काय वाटलं, अरे म्हणजे काय काय फरक आहे त्याच्यात नाही का? राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत दिला की राष्ट्रीय गीताचा दर्जा दिलाय, बरोबर आहे. राष्ट्रगीत म्हटलंच पाहिजे. राष्ट्रीय गीत बाय चॉईस असतं. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर 100 रन करणारा बॅट्समन आणि 99 रन करणारा बॅट्समन, दोघांची कॅपॅसिटी तीच, कर्तृत्व तेच. एका रनमुळे लगेच कोणी वाईट आणि भंगार होत नाही, पण 99 वर आउट होतो त्याची नोंद होत नाही. 100 वर आउट होतो त्याच्या नावावर शतक लिहिलं म्हणून नोंद होते. हा फरक आहे राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीतामधला. आणि मूर्ख बनवलंय गुलाबाच्या फुलांनी आणि वंदे मातरमला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला आणि हिम्मत दिली मुसलमानांना. सरतन से जुदा होंगे तो भी, गले पे छुरी रखेंगे तो भी मैं वंदे मातरम नहीं बोलूंगा. नकळत ही हिम्मत दिली. कधी कुठल्याही शाळेमध्ये न गेलेल्या एका अशा माणसाला, एका मौलवीला आमच्या देशाच्या स्वतंत्र भारताच्या पहिली सलग 10 वर्ष केंद्रीय शिक्षण मंत्री बनवला. बर, राष्ट्र कोणाचं? हिंदूंचं. मग त्याचे परिणाम काय झाले? अकबर सेक्युलर झाला. त्याच्या आयुष्यात कुठलीही जोधा नावाची बाईच नव्हती, ती घुसडली गेली. मग हिंदी सिनेमावाल्यांना बोलवलं गेलं, सगळ्या निर्मात्या दिग्दर्शकांना. त्यांना एक काम दिलं आमच्या गुलाबाच्या फुलाने, असे सिनेमे बनवा. कारण सिनेमा आणि नाटक हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. जे 300-400 वर्ष ज्या मुसलमानांनी भयानक आक्रमण करून हिंदू धर्माचा, हिंदू संस्कृतीचा सत्यानाश केलाय, त्यांचं महिमामंडन करणार सिनेमे बनवा. सुरू झालं. प्रत्येक सिनेमामध्ये एक मौलवी अत्यंत चांगला आणि एक पंडित ब्राह्मण अत्यंत नीच. दिवार सिनेमा आम्ही बघितला, हजारो वेळा बघितला, आवडला आम्हाला. जो त्या शंकराच्या मंदिराच्या पायऱ्या पण चढत नाही, शेवटच्या पायरीवर उभा असतो, बसलेला असतो तो अमिताभ बच्चन, जो पायरी पण चढायला नाही म्हणतो, इतका नास्तिक तो. नंतर मात्र एक त्याच्याबरोबरचा कामगार 786 इथे देतो, ते त्याला असं खिशात ठेवतो. त्याच्यावर कसा काय विश्वास ठेवतो तो? कसं पद्धतशीरपणे हिंदूंचं माथं फिरवलं गेलं. म्हणून सावरकरांचं वाक्य फार महत्वाचं आहे, कोरून ठेवा, भिंतीवर लिहा. जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. सावरकरांचं एक एक वाक्य, एक एक विचार म्हणजे तास दीड तासाचं भाषण आहे. काय काय झालं त्याच्यामुळं. राम हा ऐतिहासिक पुरुष आहे, इतिहास घडलेला आहे, सगळे त्याचे ठाव ठिकाणे आम्हाला माहिती आहेत, सगळे पुरावे आहेत, इतिहासामध्ये नोंदी आहेत, उत्खननामधून पुरावे सापडले, तरी राम काल्पनिक. आणि ज्या अकबराच्या आयुष्यात जोधा नाहीच आहे, ती जोधा घुसवली आणि मोगले आझम सिनेमा आला. अत्यंत हुशारीने दुर्गा खोटेंसारख्या एका हिंदू अभिनेत्रीला तिथे बरोबर प्लेस केलं गेलं. बोललो आम्ही 10 वेळा पैसे देऊन बघायला गेलो. आमचाच खोटा इतिहास बघायला हिंदूंनीच पैसे दिले. सिनेमा बनवणाऱ्याला श्रीमंत बनवलं.
दाखवलं काय त्यांनी? आमचा खोटा इतिहास. शिक्षण व्यवस्था कशी असली पाहिजे, महाविद्यालयामध्ये काय शिकवलं गेलं पाहिजे, स्वतंत्र भारताचे पाठ्यपुस्तकं, शिक्षण यंत्रणा कशी असली पाहिजे हे ठरवण्याचाच अधिकार मुसलमानांच्या हातात दिला या गुलाबाच्या फुलांनी. आणि मग ते 25 वर्षे संपली, त्याच्यानंतर इंदिरा गांधी त्यांचीच मुलगी, त्यांनी ती अख्खी सिस्टीम स्वतःच सत्ता वाचवण्यासाठी कम्युनिस्टांचा आधार घेतला. मग त्या कम्युनिस्टांना तिने विचारलं, तुम्हाला कुठलं पद पाहिजे? तुमच्या आधारावर माझी सत्ता टिकून आहे, मी पंतप्रधान पदावर बसणार आहे. गृह मंत्रालय पाहिजे, केंद्रीय नको म्हणाले ते. अर्थ मंत्रालय महत्वाची पदं देतो, महसूल नको. मग काय हवंय तुम्हाला? शिक्षण मंत्रालय. 25 वर्ष मुसलमान, त्याच्यानंतर जे लेफ्टिस्टच्या हातामध्ये गेलं, माओ, मार्क्स, लेनिन. आत्ता पुस्तकालय अभिजित जोगांची फार सुंदर पुस्तकं आली आहेत, प्रत्येकाने वाचा, डोळे उघडतील. असत्यमेव जयते, हिंदुस्थानला लागलेली डावी वाळवी घेऊन वाचा. आता अत्यंत लोकप्रिय पुस्तकं होत चालले, प्रत्येक घरामध्ये पुस्तकं आली पाहिजेत. तुम्हाला कळेल नेमकी काय इतिहासाचा कसा सत्यानाश केला गेलाय या 79 वर्षात. आणि हे षडयंत्र 2014 नंतर थांबलं आणि तेथून सगळे फडफडायला लागले. जीव तळमळतोय. बघा, मोदींचं अत्यंत तोंड फाटेस्तवर कौतुक करणारे, नोटबंदीनंतर अचानक सगळंच बदललं. बघा, आपले महाराष्ट्रातले नेते आहेत, सगळ्यांना हो काय किती नोटा गेल्या त्या आयला. म्हणजे आता मी हे बघतोय तर 5 कोटी आहेत माझ्याकडं, सकाळी रद्दी आहे माझ्याकडं. एका रात्री चायना त्या 5 कोटीची रद्दी झाली. शिव्या देणं स्वाभाविक आहे, अत्यंत योग्य करतायत ते. पण मोदींनी मुभा दिली होती, पुढचे 60 दिवस दिले होते, आठवते? तुमचा ब्लॅक मनी ह्याच्यात नेऊन भरा, त्यातले 60% व्हाईट होतील, कोणी तुम्हाला प्रश्न विचारणार नाही हे कुठून आले. 60%, 40% गेले की रे. तेही करायची हिंमत नाही. एक डेंजर माणूस येऊन बसलाय आपल्या, आणि आपलं नशीब आहे आपण वाचलो. मी भाजपचा नाही, मी सभासद पण नाही. जे भाजपचं मला आवडत नाही ते मी जाहीरपणे शिवाय देतो. आज महाराष्ट्राला योगींसारखा माणूस हवा असं माझं मत आहे. सात्यकीची केस असा निकाल लागला असता, त्याची बिचाऱ्याची केस चालू आहे ना. एका अभिनेत्याला असा न्याय मिळाला असता. आमचं जे काही डिप्लोमॅटिक चालतं ना ते नको वाटतं. एकट्यालाच कळलं बहुत. फार इतिहास महत्वाचा आहे हो. सत्यानाश केला आपल्या इतिहासाचा. मग काय मालिका आली, केंद्रीय दूरदर्शनवरती एक मालिका दाखवली. कुठली? टिपू सुलतान. आमच्याच करातनं पैशातून आमच्याच आया बहिणींची, लाखो आया बहिणींची अब्रू धिंडवडे काढणारा, आमचेच हजारो मंदिर उद्ध्वस्त करणारा, आमच्याच मूर्त्या फोडून त्यांच्या मशिदीच्या पायऱ्यांमध्ये लावणारा, ज्या आमच्या मूर्त्या फोडलेल्या मूर्त्यांवर पाय देऊन मुसलमान मशिदीमध्ये जातो, अशा माणसाला या भारताच्या केंद्रीय नभो आणि प्रसारण मंत्रालयातर्फे प्रसारित केली गेलेली टिपू सुलतान नावाची मालिका दिल्ली दूरदर्शनवर दाखवली गेली. परिणाम किती भयानक आहे. टिपू सुलतानची जयंती साजरी व्हायला लागली. कर्नाटकामध्ये बघा काय साजरी केली जाते. काय सगळे मुसलमान असतात काय साजरी करणारे?
किंबहुना ते नसतातच, हिंदू असतात सगळे. हिंदूंना जागं करणं सगळ्यात कर्म कठीण काम. पण हिंदू कधी संपणार पण नाही. धर्म म्हणजे रिलिजन नाही. धर्म म्हणजे रिलिजन नाही. परत इथे इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे. रिलिजन म्हणजे पंथ. सेक्युलरिझम शब्द आपल्याकडचा नाही. सर्वधर्म समभाव हा शब्दच आपल्या संस्कृतीतच नाही. सर्व धर्म समभाव असं म्हणताना आधी हे मान्य करावं लागतं की सर्व धर्म आहेत. मुळात विश्वामध्ये धर्म एकच, सनातन हिंदू धर्म. तो मनुष्य निर्मित नाही. कुठल्या देवाने त्याची निर्मिती केलेली नाही. त्याला संस्थापक नाही. साधी सोपी व्याख्या, निसर्गाने दिलेल्या गुणधर्मांचं पालन करणं म्हणजे धर्म बजावणं. इतकं साधं सोपं सरळ आहे ते. आता निवडणुका आल्या की सकाळी तुम्ही उठता आणि बेल वाजून तो भैया दूध ठेवून जातो. मग झोपलेल्या अवस्थेमध्ये आपण असे दरवाजा उघडतो. मग ती पिशवी असते, कोणाच्या घरामध्ये काय बाटल्या असतात ते आपण असं उचलतो आणि दरवाजा लावता लावता आपल्या लक्षात येतं की रात्री हे लहूजी एक स्टिकर चिकटवून गेलेत. कुठला स्टिकर? गर्व से कहो हम हिंदू है. मग ती दुधाची पातेलं, ती थैली, लगेच ते वाचून काहीतरी होतं आतमध्ये आणि अशी छाती फुगते. आणि मग तो दुधाचं पातेलं आपण फ्रीजमध्ये नेऊन ठेवेपर्यंतच तेवढी ती छाती फुगलेली असते. दूध ठेवलं, जाऊन परत झोपले, हिंदूचा गर्व संपला. गर्व हरण होतं लगेच. पण काहीतरी घडतं. हिंदू, सगळ्यांनी एकदा हिंदू असं म्हणा बघा. तुम्हाला बेंबीच्या देठापासून श्वास घेऊनच हिंदू म्हणावं लागतं. हिंदू, पोट हलतं बघा, आत जातं. बिंदू इथल्या इथे म्हणता येतं. बिंदू, मंदू, कुंदू इथल्या इथे म्हणता येतं. हिंदू, पोट आत जावंच लागतं. जे आतून येतं, जे ओंकारातून जन्माला येतं. काय आहे हो धर्म आपला? कुठलेही नीती नियम नाही. म्हणून खूप ठिकाणी मला माझ्याबद्दल असं ते लिहिलेलं असतं की कट्टर हिंदुत्ववादी. तर हा मुळातच शब्द चुकीचा आहे. हिंदू कट्टरच होऊ शकत नाही. हिंदू एक वेळ प्रखर होऊ शकतो. कट्टरता आमच्या DNA मध्येच नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे. हा अत्यंत चांगला गुण पण आहे आणि सध्याच्या काळातला अवगुण पण आहे. कट्टरता कुठे येते? जिथे नियम येतात, जिथे संविधान येतं, जिथे घटना येते, जिथे कायदे कानून येतात. मग ते कायदे कानून, ती घटना, ते नियम यांचं काटेकोरपणे पालन करणं म्हणजे कट्टरता सिद्ध करणं. मी 100% नियमांचं काटेकोरपणे पालन करतो म्हणून मी भाजपाई आहे. कट्टर भाजप, कट्टर शिवसेना, कट्टर राष्ट्रवादी होऊ शकतो. कट्टर हिंदू होऊ शकत नाही. कारण हिंदू असण्यासाठी कुठला नियमच नाही, कुठली घटनाच नाही, कुठला एक विशिष्ट ग्रंथ नाही. भगवद्गीता धर्मग्रंथ आहे का? हा, कोर्टामध्ये त्याच्यावर शपथ घेणं हा भाग वेगळा. पण तो काय धर्मग्रंथ आहे का? नाही. मग तो जर धर्मग्रंथ असेल तर मग श्रीकृष्ण जन्माला कधी आला? त्याच्यानंतर हिंदू धर्म सुरू झाला असं म्हणावं लागेल. पण तसं नाही आहे. विश्वाच्या निर्मितीपासून जो मनुष्य धर्म आहे, जो मानवता धर्म आहे, जो निसर्गाने दिलाय प्रत्येक माणसाला, दगडाला, डोंगराला, नद्यांना, नाल्यांना, एक गुणधर्म बहाल केलाय जन्मजात. त्या गुणधर्माचं 100% पालन करणं म्हणजे त्याचा धर्म बजावणं. दगडाला पण धर्म आहे. निधर्मी जगात कोणी नाही. अहिंसक जगात कोणी नाही.
अहिंसक असूच शकत नाही तुम्ही. अहिंसा परमो धर्मा नाही. व्यक्तिगत जीवनामध्ये एखादा माणूस म्हणू शकतो की मी कधीच कुणाला मारणार नाही, पण मला कुणी मारायला आलं तर मी त्याला सोडणार नाही. हे पुढचा अर्धा मंत्र आहे. धर्म हिंसा तथैवच. गौतम बुद्ध मला आवडतात, गौतम बुद्धांसारखं व्हावं असं मला वाटतं, पण मी होऊ शकत नाही. सावरकर आहेत, मी गौतम बुद्ध कधी होऊ शकत नाही. कारण गौतम बुद्ध होण्यासाठी या पृथ्वीवरचा सगळ्यात शेवटचा माणूस आधी बुद्ध व्हावा लागेल. शेवटच्या माणसाने शस्त्र खाली ठेवायला, आणि जर तो वळून बघितलं तर मी ऑलरेडी ठेवलेलं असेल. पण जोपर्यंत समोरचा माणूस हातात शस्त्र घेऊन उभा आहे तोपर्यंत मला निशस्त्र होण्याचा अधिकारच नाही. किती तर्कशुद्ध विचार आहेत. म्हणजे ते बुद्धांच्या विरोधात होते का? अजिबात नाही. आदरच करतात, ते बुद्धांचा आदरच करतात, ते सगळ्यांचा आदर करतात, ते कुणाचाच अनादर करत नाहीत. त्यांचं हिंदुत्व हे मानवतेकडं घेऊन जाणारं हिंदुत्व आहे. इथे त्यांना विचारलं होतं की तुमचं अंतिम ध्येय काय? तुम्ही हिंदुत्व हिंदू हिंदू असं करता, मग तुमचं अंतिम ध्येय काय? जगाला हिंदू बनवायचंय. ते म्हणाले मला जर कोणी विचारलं उद्या माझं अंतिम ध्येय सांगतो म्हणून सावरकरांनी सांगितलं. फार सुंदर विचार आहेत. ते म्हणाले मला जर कोणी विचारलं की तुझी जात कुठली, तर मला हे सांगायला आवडेल, हे उत्तर द्यायला आवडेल, मनुष्य ही माझी जात आहे. मला जर विचारलं तुझा धर्म कुठला, तर माणुसकी हा माझा धर्म आहे. आणि मला जर विचारलं तुझं राष्ट्र कुठलं, तर पृथ्वी हे माझं राष्ट्र आहे. हे माझं अंतिम ध्येय आहे. पण ते अंतिम ध्येय साध्य करायचं असेल तर आधी मला माझं घर साफसूफ टापटीप करावं लागेल. माझ्या घरापासून सुरुवात करावी लागेल. आणि माझं घर म्हणजे माझं भारत, माझा हिंदुस्थान. पुण्यातल्या मंडळींनी पुणे स्वच्छ सुंदर असावं याचा प्रयत्न करावा. मुंबईतल्या मंडळींनी मुंबई सुंदर. म्हणजे दोन सुंदर सुंदर एकत्र आले, हळूहळू महाराष्ट्र सुंदर होईल. मग महाराष्ट्रातल्या लोकांनी महाराष्ट्र सुंदर सुजलाम करायचं ठरवलं, कर्नाटकातल्या लोकांनी, मग कर्नाटक महाराष्ट्र सगळे एकत्र आले. असं करत करत एक भारत सुंदर सुजलाम सुफलाम होईल. भारताने ठरवलं, तसंच दुर्दैवाने पाकिस्तानने ठरवलं तर पाकिस्तान पण सुंदर होईल, अफगाणिस्तान पण सुंदर होईल, मग एक विश्व सुंदर होईल. आणि मग हे विश्वची माझे घर म्हणून फक्त भारतीय संस्कृतीमध्ये हे विश्वची माझे घर ही संकल्पना आहे. आता भारतात्मके देवे असं माऊली म्हणत नाही, आता विश्वात्मके देवे. आता वंदे मातरम पूर्ण झालं 150 वर्ष. काय वंदे मातरम, वंदे भारतम नाही. पूर्ण पृथ्वीला वंदन करायला शिकवलंय. अशी आहे ही संस्कृती. गुणधर्मांचं 100% पालन करणं. हिंदू असणं म्हणजे काय आहे हो? हिंदू असणं म्हणजे समोरच्या माणसाशी, पशूंशी, पक्ष्यांशी, नद्यांशी, नाल्यांशी, डोंगरांशी, पर्वतांशी प्रेमानं आणि माणुसकीनं वागणं म्हणजे हिंदू असणं. मग असं जर एखादा मोहम्मद वागला, असं जर एखादा फर्नांडिस वागला, तर सावरकर त्याचंही स्वागतच करतात. 33 कोटी देवदेवतांची पूजा करणारा हा समाज आहे. एका अल्लाची आणि एका येशूची भर पडली तर आम्हाला फरकच पडत नाही. हे सावरकर आहे. सावरकर समजूनच घेत नाही आम्ही कधी. सावरकर समजून घ्यायला ते वाचले पाहिजेत. नुसतं सावरकर वाचायचं नाही, सावरकरांवर इतरांनी काय काय लिहिलंय तेही वाचलं पाहिजे. कधी केलं असेल या माणसाने हे सगळं, आश्चर्यच वाटतं. हे सगळे अवतारी पुरुष आहेत. काय ते बालपण असेल त्याच्यात ते ग्रॅज्युएट झाले, मग तिथून ते अंदमान इंग्लंडला गेले, तिथं ते शिक्षण घेत होते बॅरिस्टर होण्याचं, ते बॅरिस्टर झाले. बॅरिस्टर होत असतानाच 1857चा त्यांनी इतिहासाचा इतका संशोधन करून अख्खं पुस्तक लिहून काढलं. मॅझिनीचं आत्मचरित्र लिहिलं. का मॅझिनीच का आवडला त्यांना? कारण मॅझिनी काय म्हणतो, माझं इटली स्वतंत्र झालं की माझं कार्य संपत नाही. माझ्या इटलीच्या बाजूला लागून जो पारतंत्र्यातला देश आहे त्यालाही स्वातंत्र्य मिळवून देणं हे माझं पुढचं काम आहे.
सावरकर तेच म्हणतात, ब्रिटिश केवळ गोरे आहेत, ब्रिटिश आहेत म्हणून माझे दुश्मन नाहीत. निसर्गाने मला मानवाला म्हणून जो अधिकार हक्क जन्मजात मूलतः दिलेला आहे, तो हक्क काढून घेण्याचा अधिकार ब्रिटिशांना कोणी दिला? तो हक्क ते ज्या क्षणी मला बहाल करतील माझी दुश्मनी संपलेली असेल. इथे थांबत नाही हा मुलगा, याच्या पुढे जाऊन तो म्हणतो, मी मुलगा का म्हणतोय, कारण अत्यंत लहान वयात बोललेलं वाक्य आहे. तेव्हा ते स्वातंत्र्यवीर वगैरे झालेले नव्हते. उद्या ब्रिटिशांच्या राज्यावर कोणी गुलामगिरी थोपवली तर ब्रिटिशांना गुलामगिरीतून बाहेर काढायला सुद्धा हा सावरकर पुढे येईल. ही लढाई मनुष्य जातीच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. प्रचंड मोठा विचार आहे, प्रचंड मोठा विचार. सावरकर संकुचित कधीच नव्हते. सावरकर एवढ्या एवढ्याच्यात बघण्याचा माणूसच नाही. तो विशाल सागरासारखा, आसमंतासारखा. एक एक कविता, एक एक काम, काय म्हणजे काय बोलावं, किती सांगावं. फक्त हा देश जर वाचवायचा असेल तर सावरकर अंमलात आणले पाहिजेत, दुसरा पर्याय नाही. प्रभू श्रीराम सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम होता. राजा कसा असावा, योद्धा कसा असावा, गुरु कसा असावा, सगळं सगळं त्याला माहित होतं. मुळात रानटी अवस्थेतून सामाजिक अवस्थेमध्ये जाण्याचा जो काळ आहे मनुष्याचा पृथ्वी तलावरच्या, त्या काळामध्ये समोर कसं व्हावं, समाज म्हणून कसं असावं, बाप म्हणून कसा असावा, मुलगा म्हणून कसा असावा, राजा म्हणून, गुरु म्हणून, शिष्य म्हणून कसा असावा, म्हणून एक GPS आहे तो आत्ताच्या भाषेतला राम. म्हणून सगळं मर्यादेत राहून कसं करायचं, आदर्शातलं आदर्श कसं, ते सगळं प्रभू श्रीराम शिकवतात. ह्या सगळ्या आदर्शाच्या मर्यादा नंतर नंतर ओलांडल्यावर त्यांचं आला. तो शिवाजी आणि या तिघांचं एकत्रीकरण केलं की जन्माला येतात सावरकर. आणि मग ते म्हणतात इतिहास विसरलो की भूगोल बिघडतो. तरी बावटासारखे काही काही लोक प्रश्न विचारतात, आता काय झालं ते पाकिस्तान अखंड हिंदुस्थान चालेल का? आजही मी तुम्हाला सांगतो, अफगाणिस्तान हे सगळे देश जर भारतामध्ये विलीन झाले तरी आपण तितकेच सुखाने नांदू. फक्त त्यासाठी राज्य करताना एक गोष्ट मात्र करावी लागेल, सावरकरांचा हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ठामपणे अंमलात आणावं लागेल. त्यासाठी या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करावं लागेल. फ्रान्समध्ये राहणारा हिंदू, फ्रान्समध्ये राहणारा मुसलमान तिथे राहतो तेव्हा हे मान्य करून राहतो की फ्रान्स हा फ्रेंचांचा देश आहे. जपानमध्ये राहणारा हिंदू, जपानमध्ये राहणारा यहुदी, जपानमध्ये राहणारा मुसलमान, जपानमध्ये, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, स्पेनमध्ये, रशियामध्ये, चायनामध्ये हे मान्य करून राहतो की चायना हा चायनीज लोकांचा आहे, जपान जॅपनीज लोकांचा आहे. तिथली कायदा सुव्यवस्था, तिथलं संविधान, तिथले कायदे, तिथली घटना ही जॅपनीज लोकांच्या भल्याचा म्हणजे तिथल्या बहुसंख्य समाजाच्या भल्याचा विचार करूनच बनवली गेली आहे. मला तिथे राहायचंय तर ते सगळं मान्य करूनच मला तिथे राहावं लागेल. जर ते मी मान्य केलं तर मी अत्यंत सुखाने शांततेने तिथे राहू शकतो. आणि राहतात, सगळीकडे राहतात. सगळ्या जगातल्या 195 देशामध्ये हिंदू पण राहतात आणि मुसलमान पण राहतात. पण हिंदू सगळं मान्य करून राहतात म्हणून हिंदूंचा कधीच कुठल्या देशाला त्रास होत नाही. विश्वची माझे घर आता विश्वात्मके देवे आहे. मी म्हणेन तोच देव, मी म्हणेन तोच ग्रंथ, जुदा नाही. कुठल्याही देशात हिंदूंना कधीच विरोध नसतो. मी इतके देश फिरत असतो, कुठलाही मला पासपोर्ट घेऊन जातो मी सगळीकडे. पोंक्षे म्हटलं हिंदू लिहिलं, इमिजिएट या म्हणतं अजून 10 दिवस राहा.
माहिती आहे ह्यांच्यामुळं काही त्रासच नाही आहे. शाहरुख खान आला तरी कपडे काढून चेक केलं जातं. खान आला ना, सय्यद आला, भीती आहे सगळ्या देशांना. हे येऊन हे राहणार नाहीत गपचूप, हे राडे घालणार काहीतरी. मग त्या सगळ्याचं मूळ कुठं आहे? म्हणजे सावरकर सुद्धा अंदमानात जाण्यापूर्वी सर्व धर्म समभाव वगैरे मानणारे आहेत बरं का. अंदमानच्या 14 वर्षांमध्ये अख्खं बदललंय आणि माणूस हिंदुत्वनिष्ठ झाला. कारण इस्लामच्या धर्मग्रंथांमधली शिकवण दारुल इस्लाम आणि दारुल हरब, जगाची विभागणी. आम्हाला जगाची विभागणी कशी शिकवली? श्रीरामानी, श्रीकृष्णाने फक्त धर्म आणि अधर्म. समोरच्या माणसाशी, पशूंशी, पक्ष्यांशी, नद्यांशी, नाल्यांशी, डोंगरांशी, पर्वतांशी प्रेमानं आणि माणुसकीनं वागणं म्हणजे धर्मानं वागणं. आणि या नियमांचे मोडतोड करून बाहेर जाणं म्हणजे अधर्मानं वागणं. जगामध्ये 2 प्रकारची माणसं आहेत. एक धर्मानं वागणारी म्हणजे माणुसकीनं वागणारी, प्रेम करणारी, आणि दुसरी आहेत ती अधर्मानं वागणारी. लढाया धर्म आणि अधर्मातल्या आहेत. आम्ही जगाची विभागणी, मनुष्याची विभागणी धर्म आणि अधर्म अशा 2च भागात करतो. आणि जे अधर्माने जाणारे आहे त्या अधर्माचा नाश व्हायला पाहिजे हे आम्हाला रामाने शिकवलं, आम्हाला श्रीकृष्णाने शिकवलं, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. कुठल्याही शाळेमध्ये गेला नव्हता शिवाजी. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ काही विषय नाही. 14-15 खोळ्यासारखे विषय, दप्तरांचं ओझं असलं काहीच नव्हतं. आईने 2च विषय शिकवले, एक श्रीराम आणि एक श्रीकृष्ण. 2च चॅप्टर शिकवले. म्हणून अफजल खानाला मारायला जाताना श्रीराम नाही अंमलात आणला, श्रीकृष्ण अंमलात आणला. आणि शत्रूची सून दरबारामध्ये आल्यावर मात्र श्रीकृष्ण अंमलात आणला नाही, श्रीराम अंमलात आणला. या दोघांचं मिश्रण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि या तिघांचं मिश्रण म्हणजे विनायक दामोदर सावरकर. किती हिंदूंच्या घरामध्ये राम शिकवला जातो, किती हिंदूंच्या घरामध्ये श्रीकृष्ण शिकवला जातो. आज छान श्रीकृष्णाचं पुस्तक दिलं तुम्ही. ती पुस्तकं इतकी वाचली पाहिजेत, वाचून वाचून इतकी जीर्ण झाली पाहिजेत की ती ठेवण्याच्या लायकीची राहता कामा नाहीत. पुन्हा लहुजींना फोन आला पाहिजे, ती मागच्या वेळेचे 2 वर्षात तो सेट अख्खा आता तुटली पानं त्याची, आता नवीन सेट पाठवा. राष्ट्राय स्वाहा.